आज 22 जुलै आणि आजच्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस। दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातले प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात। दोघांचीही प्रशासनावर मजबूत पकड आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीचे अनेक किस्से देखील सांगितले जातात। एके दिवशी पहाटे दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता। अगदी काही दिवसांपूर्वीच अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला सवाल विचारत होते। आणि आता दिवस बदललेत। फडणवीस उपमुख्यमंत्री झालेत, तर अजितदादा विरोधी वाकांवर बसलेत। या दोन्ही नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा देखील लपून राहिलेल्या नाहीयेत। त्यामुळे भविष्यात या दोघांपैकी कुणाचे अच्छे दिन येतील, दोघांपैकी कुणाचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, सत्तेत जाण्यासाठी कुणाचे ग्रह अनुकूल आहे, या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या कुंडलीमध्ये नेमकं काय जुळतंय आणि काय निसटतंय याचाच वेध आपण आजच्या या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्योतिष राजकुमार शर्माजी आणि नाशिकवरनं ज्योतिष नरेंद्र धारणेजी देखील जोडले गेलेले आहेत। मी सुरुवातीला ज्योतिष राजकुमार शर्माजी यांच्याकडे जातो। शर्माजी, ज्या पद्धतीचं आताच आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीचे किस्से हे संपूर्ण राज्याला सर्वश्रुत आहेत। आतापर्यंतच्या अनेक घटना देखील आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत। यापूर्वी देखील अनेक दावे ज्योतिषांकडनं केले गेले होते, मात्र त्यापैकी बऱ्यापैकी दावे आपण जर म्हटलं तर ते फोल देखील ठरले। मात्र आता इथून पुढचा जो या दोन्ही राजकीय नेत्यांचा प्रवास असेल, त्यांची जी कुंडली आहे किंवा त्यांची जी रेषा आहे ती काय सांगते, एकंदरीतच तुम्ही कसं पाहता? नमस्कार, साम टीवी के सब दर्शकों को हमारा बहुत बहुत नमस्कार, प्रणाम। और जब हम देवेंद्र जी की कुंडली का अध्ययन करते हैं तो 22 जुलाई 1970 सुबह 10 के 29 यानी 10:29 और कुंभ राशि है। कुंभ राशि कन्या लगन है। और अजीत पवार साहब की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं तो 22 जुलाई 1959, मतलब इतना बड़ा फर्क है। देवेंद्र जो है उनसे बहुत ही छोटे हैं, 1959। और आश्चर्य की बात यह है कि अजीत पवार दादा की कुंडली भी जो है कुंभ राशि की ही है, कृष्ण पक्ष और निष्ठा नक्षत्र की कुंडली है। और इनका लगन कन्या है और दादा का लगन जो है वो है तुला। अगर इन दोनों की कुंडली का अध्ययन किया जाए तो डेफिनेटली इन्होंने जो सरकार बनाई थी उसमें सफलता क्यों नहीं मिली, इसका कारण भी उनकी राशि है। क्योंकि दो राशियों में जब हम लड़के और लड़की की कुंडली मिलाते हैं तो एक राशि में संबंध नहीं जुड़ते, इसलिए उनकी एक दिन की सरकार जो है दूसरे दिन टूट गई। कुंभ राशि दोनों की होने की वजह यह भी है, जब कोई लड़का और लड़की की कुंडली हम मिलाते हैं शादी के लिए तो कुंडली में अगर एक राशि है तो विवाह के लिए हम वर्जित कर देते हैं। अब इनकी कुंडली में जो दशाएं महादशाएं लगी हुई हैं उसका जब अध्ययन करते हैं तो केतु की महादशा देवेंद्र फडणवीस को लगी 4/3/2019 में। केतु, राहु, शुक्र और शनि ये चारों दैत्य ग्रह हैं। और इन ग्रहों डेफिनेटली जब दैत्य ग्रह की कोई महादशा लगती है तो उसका झटका जरूर कोई जातक को लगता है। और इसलिए वो 108 सीट लेने के बावजूद भी सत्ता पर काबिज नहीं हो पाए। और अजीत पवार की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं तो उनकी बुध की महादशा लगी हुई है। बुध में अप्रैल 2022 से चंद्रमा की महादशा अंतर्दशा शुरू हुई थी। जब चंद्रमा बुध के साथ होता है तो रेस्टलेसनेस आ जाती है। इसी रेस्टलेस की वजह से आप ही के शो के माध्यम से हमने ये प्रेडिक्शन की थी कि महाविकास आघाड़ी जो है वो जल्दी ही गिर जाएगी और देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे जो है वो उप मुख्यमंत्री और देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हुए। उल्टा हो गया, मुख्यमंत्री शिंदे बन गए और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बन गए। अब इन दोनों नेताओं की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं तो अब कहीं भी अगले फ्यूचर में मुझे नहीं दिखता है कि ये दोनों नेता कभी भी किसी भी तरह एक दूसरे के साथ सरकार बनाने में सफल होंगे। हाँ, एक बात पक्की है कि अजीत पवार साहब की कुंडली में बुध में मंगल की शुरुआत हुई है। मंगल जो है वो धरणी गर्भ संबुत्तम विद्युत कांति संप्रभम कुमारम शक्ति हस्तम तम मंगलम प्रणमामि हम। मंगल जो है वो पॉलिटिक्स का ग्रह है, मंगल जो है राजनीति का ग्रह है, मंगल धरती का ग्रह है। डेफिनेटली अजीत पवार जो है नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी में कोई ना कोई बदलाव लाएंगे। और यहां तक हो सकता है कि उनकी पार्टी में बदलाव लाने में
वो सफल हो और एनसीपी को किसी दूसरे रास्ते से बड़ा करने में सफल हो सकते हैं। मगर यहां तक इन दोनों की कुंडली की कंपैटिबिलिटी चार्ट बनाते हैं तो डेफिनेटली एक बात पक्की है कि वो अच्छे दोस्त हो सकते हैं। वो अभी विरोधी पक्ष नेता हैं और पहले देवेंद्र विरोधी पक्ष नेता थे, जैसे आपने बोला। हाँ, एक दूसरे के साथ समावेश करके, एक दूसरे के साथ मित्रता के साथ में राजनीति में आगे बढ़ सकते हैं। मगर सरकार बनाने की अगर मैं बात करूं तो मुझे अगले 2000 बुद्ध की महादशा में अभी दादा का मंगल चल रहा है 9/4/2023 तक और इनका केतु में मंगल चल रहा है। इन दोनों कुंडलियों का जब हम अध्ययन करते हैं तो कहीं भी मुझे दिखाई नहीं देता है कि 2028 तक अजीत पवार और देवेंद्र फडणवीस किसी भी तरह सरकार बनाने में सक्षम होंगे। राजकुमार जी, तुम्ही महत्वाचा अगदी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की 2028 पर्यंत या दोन्ही नेत्यांची जी मैत्री आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती तशीच कायम राहील। मात्र ते सरकार स्थापन करू शकणार नाहीत। राजकीय जी सत्ता असते ते मिळवण्यासाठी या दोघांचे जे ग्रह आहेत ते अनुकूल नाहीत असा तुम्ही मुद्दा मांडला। मी नरेंद्र धारणे यांच्याकडे देखील जातो। नरेंद्रजी, आताच आपण राजकुमार शर्माजी यांचा मुद्दा ऐकला। त्या दोघांची जी मैत्री आहे त्याचे किस्से आपण आतापर्यंत बोलत आलेलो आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत। मात्र 2028 पर्यंत ते राजकीय सत्ता दोघे मिळून एकत्ररित्या स्थापन करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। तुमची बाजू? आता दोघांच्याही जन्मतारखा अंकशास्त्राच्या आधारे आपण बघता ह्या सारख्या आहेत। हो, आणि वयामध्ये जरी फरक असला तरी सुद्धा त्यांच्या राशी सेम आहेत। आता प्रश्न सत्तेचा राहिला, कारण सत्ता हा विषय असा असतो का ही परिस्थितीजन्य परिस्थितीत ग्रहांची जी स्थिती असते, गोचर भ्रमण जे असतात, प्लॅनेटरी मोशन ज्या चेंज होत असतात त्याप्रमाणे गोष्टी बदलतात। त्यामुळे 2028 पर्यंत हे दोघं एकत्र येणार नाही, सत्ता बनवणार नाही हा तसा बेसलेस विषय आहे असं काही नाही। कारण योग असे आहेत की या दोघांच्याही कुंडलीत मुख्यमंत्री पदाचे योग आहेत। अजित दादा सुद्धा मुख्यमंत्री होतील असे योग आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे पण योग आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची ही संगीत खुर्ची असल्यामुळे हे 2028 पर्यंत एकत्र येणारच नाही अशा गोष्टीला तसा काही आधार नाही। आता ग्रहस्थिती श्री यांनी जी सांगितली ती जरी असली तरी सुद्धा राजकीय स्थिती आणि ग्रह गोचर भ्रमण हे वेगवेगळे असतात। त्यामुळे परिस्थितीजन्य नेपच्यून, हर्षल आणि प्लुटो या ग्रहांचाही त्याच्यात विचार असतो आणि प्लुटो हा ग्रह राजकीय स्थितीमध्ये फार मोठं स्थित्यंतर घडवतो, त्यामुळे त्याचाही विचार याच्यात आवश्यक असतो। तर त्या दृष्टीने विचार करता हे दोघं एकत्र येणारच नाही ह्या गोष्टीला काही आधार नाही। परत एकत्र येऊ शकतील राजकीय स्थिती जर बदलली तरी, आणि दोघांच्याही कुंडलीत मुख्यमंत्री पदाचे योग आहेत। त्याच्या अजित दादा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतील आणि देवेंद्र फडणवीस पण मुख्यमंत्री पदी जाऊ शकतील असे योग आहेत। सध्याच्या स्थितीमध्ये श्री जे शिंदे सर आपले जे मुख्यमंत्री आहेत सध्या, एकनाथजी, त्यांची जन्मतारीख 9 फेब्रुवारी 1964 आहे आणि कुंडलीचा विचार करता सध्या स्वराशीचा शनी आणि स्वराशीचा गुरु त्यांच्याही कुंडलीमध्ये कुंभ राशीचा शनी आहे आणि कुंभ राशीचाच गुरु आहे। त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि आज त्यांना मुख्यमंत्रीपद या ग्रहांनी मिळवून दिलेले आहे। हे ग्रहांचे जे एक योग असतात ते प्रभावीपणे जीवनात दिसतात आणि ग्रह गोचर भ्रमण सुद्धा प्रभावीपणे दिसतात। कारण योगायोगाने 29 वर्षांनी स्वराशीला गुरु आहे आणि 13 वर्षांनी स्वराशीला गुरु आहे। तर ग्रह गोचर भ्रमण हे जीवनात फार मोठा फरक आपल्या जीवनात बदल घडू शकतात। त्यामुळे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे पुनश्च एकत्र येऊ शकतील असं मला ग्रह गोचर भ्रमणाच्या येणाऱ्या कालखंडातल्या स्थितीहून वाटतं। आणि राजकीय स्थितीत दोघांचे मुख्यमंत्री पदाचे योग असल्यामुळे ते परत काही ना काही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एकत्र येतील आणि आपली सत्तेच्या बाबतीतल्या गोष्टी घडतील असे योग याच्यात दिसतात। नरेंद्रजी, तुम्ही मोठा दावा केलेला आहे, म्हणजे सत्ता स्थापनेचा जर विचार केला तर अजित पवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो हे भविष्यात एकत्र येऊ शकतात आणि दोघांच्याही कुंडलीमध्ये मुख्यमंत्री पद लिहिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मी पुन्हा एकदा राजकुमार शर्माजी यांच्याकडे जातो। राजकुमारजी, आपण म्हणताय 2028 पर्यंत दोन्ही नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ शकत नाही, त्यांची मैत्री कायम राहील। मात्र नरेंद्र धारणेजी यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की दोन्ही नेत्यांच्या कुंडलीमध्ये त्यांच्या एकूणच दिशेमध्ये, ग्रह दिशेमध्ये जर आपण नीट बघितलं तर दोन्ही नेते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। बहुत बढ़िया बात इन्होंने कही और दावा करने की बात मैं भी यहां करता हूं कि कहीं ना कहीं 2028 तक ये देवेंद्र फडणवीस और अजीत पवार किसी भी तरह किसी भी मंच के ऊपर मुख्यमंत्री, हमने तो प्रेडिक्शन की थी कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनेंगे, उप मुख्यमंत्री बने, मुख्यमंत्री की डेफिनेटली मुख्यमंत्री की गद्दी से एक स्टेप नीचे आ गए। यहां तक मेरे दोस्त
ज्योतिष शास्त्र में जो जिन्होंने निपुणता दिखाई है, तो मैं इतनी ही तुमसे रिक्वेस्ट करूंगा कि वैदिक शास्त्र में प्लूटो, हर्षल एंड नेपट्यून को कोई इंपॉर्टेंस हम लोग नहीं देते। मैं 400 साल से ज्योतिष शास्त्र में मेरी पेडिग्री है उसी चीज में। नेपट्यून, हर्षल एंड प्लूटो, मैं फिर बोलता हूं कि उसको हम लोग कोई इंपॉर्टेंस नहीं देते। 12 जुलाई को शनि जो है मकर राशि में वक्री होकर आप वापस बैठा है। 12 अप्रैल को गुरु जो है 13 महीने के लिए मीन राशि में बैठा है। कुंभ राशि में इस वक्त शनि चल रहे हैं। कुंभ और मीन राशि में इस वक्त धनु, मकर और कुंभ में इस वक्त शनि की साढ़े सती चल रही है। इन दोनों की कुंडली साढ़े सती चल रही है। 2028 तक ये दोनों इकट्ठे नहीं आएंगे, इस बात का मैं फिर प्रेडिक्शन करता हूं। 2028 के बाद कुछ समावेश बनते हैं तो कोई ना कोई हाँ, मैं तो यहां तक देख रहा हूं कि दादा के जीवन में एक बहुत बड़ा परिवर्तन योग आगे आएगा अगले 2 साल के अंदर अंदर। जिसमें एनसीपी को मैं वापिस बार बार बोल रहा हूं कि दादा की कुंडली में एक ऐसा परिवर्तन योग आएगा कि अगले 1.5 से 2 सालों में, याद रखिए, 2.5 साल शनि कुंभ राशि में रहेगा। अभी 144 दिनों तक शनि जो है वो मकर राशि में वक्री होकर बैठा हुआ है। 144 दिनों में दादा कोई ऐसी योजना बना सकते हैं कि अगले साल से 1.25 साल में पॉसिबल है कि नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी जो शरद पवार साहब की है उसके मुखिया अजीत पवार बन जाएं और एनसीपी को एक नई दिशा दें। मुख्यमंत्री बनने के योग दोनों में है, मैं इनके साथ पूरा सहमत हूं, पर 2028 तक ये दोनों एक दूसरे के साथ आएंगे। इस बात में का आधार ज्योतिष शास्त्र में मुझे दूर दूर तक दिखाई नहीं देता। निश्चितच राजकुमारजी, तुम्ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणि स्फोटक मुद्दा खरं तर उपस्थित केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करून अजित पवार संपूर्ण पक्षासाठी त्याला मोठं करू शकतात आणि त्यावर आपला होल्ड निर्माण करू शकतात। पण चर्चा करतोय आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जी पत्रिका आहे, यांचे जे ग्रह आहेत हे काय सांगतात, आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्योतिष देखील जोडले गेलेले आहेत। मी पुन्हा एकदा जातो नरेंद्र धारणेजी यांच्याकडे। नरेंद्रजी, आपण राजकुमार शर्माजी यांचे मुद्दे ऐकलेत, त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे 2028 पर्यंत एकत्र येऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र त्याचवेळी अजित पवार हे पक्षवाढीसाठी काम करतील असं त्यांचं म्हणणं आहे। मला तुम्हालाही विचारायचं की फडणवीस आणि अजित पवार यांचं आपण बघितलं असेल तर जो पहाटेचा शपथविधी असेल किंवा इतरही काही घटना असतील, त्यांचं बऱ्याचदा जुळता फिसकटलेलं आहे। मग असं का घडतं की जुळतंय असं वाटत असतानाच दोघांचं फिसकटतं? नरेंद्रजी, कारण त्याचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस दोघांची राशी पण एक आहे आणि दोघांची जन्मतारीख सुद्धा एक आहे, जेव्हा एकच गोष्टी असतात ज्याला 36 गुण जमणे म्हणतात, विवाह सुद्धा 36 गुणांचा करत नाही, आपल्या शास्त्रात त्याला एक मान्यता आहे। कारण 36 गुण म्हटले म्हणजे सगळे स्वभाव, नेचर, गोष्टी एक्झॅक्टली सेम असतात आणि त्यामुळे काही वेळेस अत्यंत खूप चांगलं जमतं आणि काही वेळेस अजिबात जमत नाही, असा त्याचा एक भाग असतो। त्यामुळे ते त्या दृष्टीने ते सरकार जमू शकलं नाही। परंतु जेव्हा समाज जीवन किंवा राजकीय गोष्टींचा विषय असतो तेव्हा प्रत्येक वेळेस ही स्थिती असेल असं नाही, किंवा केवेळेस त्या प्रत्येक वेळेस फडणवीसच त्यांच्या बरोबर असेल असं पण नाही। कदाचित फडणवीसांना उच्चपद दुसरीकडे पण मिळू शकतं, केंद्रात पण ते जाऊ शकतात। आणि ज्यामुळे आज हे अजितदादा जे आज कार्य करतायत राष्ट्रवादीचे, त्याशी मी सहमत आहे। कारण राष्ट्रवादीचे पुढचे सर्व अजितदादा असणार असे योग त्यांचे दिसत आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती सुद्धा होईल। सध्या राष्ट्रवादीची जी संख्या आहे आमदारांची ही पुढच्या इलेक्शनमध्ये आता शिवसेना ही नामोहरम झाल्यामुळे शिवसेनेची संख्या घटणार आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष म्हणून कायम पुढे राहणार, याच्यात काही शंका नाही। त्यामुळे त्याचे प्रमुख म्हणून अजितदादा कायम असणार, त्यांचा राजकीय दबदबा हा महाराष्ट्रीय राजकारणात राहणार आणि त्यामुळे येणाऱ्या कालखंडात मुख्यमंत्री पदाचे योग त्यांचे नक्की आहेत। प्रश्न राहिला राजकीय परिस्थितीचा। तुम्हाला मी म्हटलं, जरी शर्माजी आपले म्हणत असले का प्लुटो, हर्षल, नेपच्यूनचा प्रभाव नसतो, तसं नाहीये। अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये जरी याचा उल्लेख नसला तरी सुद्धा 1928 पासूनचं पुढचं जे जन जीवन आहे किंवा जे सामाजिक जीवन आहे हे अत्यंत, तुम्ही बघा गेल्या 25 वर्षाचं सामाजिक जीवन आणि मागच्या 25 वर्षापूर्वीचं सामाजिक जीवन याच्यात जमीन असण्याचा फरक आहे। तर ते का? तर कारण हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा रोल सध्याच्या समाज जीवनात फार आहे। प्लुटो हा मॉबवर कार्य करतो, अनेक प्रकारचे राष्ट्र, समाज, जीवन याच्यावर प्लुटोचं कार्य असतं, त्यामुळे त्याचा विचार 100% राजकीय स्थितीत घ्यावा लागतो। हर्षल पण मंगळाच्या 10 पट त्याची शक्ती असते, त्याचप्रमाणे गुरुच्या 10 पट शक्ती नेपच्यूनची असते। त्यामुळे या तिन्ही ग्रहांचा विचार राजकीय जेव्हा विश्लेषण आपण करतो तो घ्यावाच लागतो। त्यामुळे शर्माजींच्या या मताशी माझं असहमत आहे, पण तरी सुद्धा ते विद्वान आहेत, त्यांना मान्यता, आपण विद्वान म्हणून त्यांना निश्चितच धारणेजी तुम्ही
तुम्ही देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, म्हणजे दोन्ही ज्योतिषांचं या मुद्द्यावर एकमत झालेलं आहे की वेगळ्या मार्गाने अजित पवार आता संपूर्ण पक्षावरती आपली एकहाती वर्चस्व निर्माण करतील, असा तुम्ही दोघांनी देखील दावा केलेला आहे. आताची राजकीय परिस्थिती पाहता भविष्यामध्ये दोन्ही नेत्यांच्या पत्रिका काय सांगतात किंवा पुढचे भविष्यातले त्यांची पावलं, त्यांचे उद्देश, त्यांचे कार्यक्रम काय असतील याविषयी देखील आपण चर्चा करणारच आहोत. आपण चर्चा करतोय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं राजकीय भविष्य कसं असू शकतं, आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठीच आपल्यासोबत दोन ज्योतिषी देखील जोडले गेलेले आहेत. अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे, मी राजकुमार शर्माजी यांच्याकडे जातो. राजकुमारजी, राजकीय दृष्ट्या पाहायचं झालं तर सध्या महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत उलथापालथीचं आहे, शक्य अशक्यतांनी भरलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांच्या पत्रिका काय दर्शवतात? भविष्यामध्ये मोठी पावलं हे नेते उचलू शकतात का? यांच्या पत्रिका किंवा कुंडलीत असे काही संकेत देत आहेत का? राजकुमारजी, अगदी थोडक्यात. डेफिनेटली अजित पवार मोठी पाऊल उचलणार, हे माझा आणि माझे मित्रांचा एक मत आहे. आणि पण जाऊन मला असं वाटतंय की जे ते बोलले की देवेंद्र फडणवीस दिल्लीला पण जाऊ शकतात. आई एग्री विद हिम. डेफिनेटली देवेंद्र फडणवीस की कुंडली में दिल्ली में एक बहुत बड़े मंत्री बनने के योग बन सकते हैं, मगर केतु की महादशा के बाद यहां पर इतना हो सकता है कि जैसे मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री बने हैं, पॉसिबल है कि अगले 144 दिनों में ये अदला बदली हो जाए, मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बन जाए और एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री बन जाए. ये पॉसिबिलिटी है. इस वक्त अगर आपको याद हो तो साम टीवी के माध्यम से मैंने एक बात भविष्यवाणी की थी कि 30 जुलाई तक ये सरकार बनती हुई दिखाई नहीं देती. 2 लोगों की शपथ हुई है, बाकी लोगों की शपथ कब होगी किसी को कोई खबर नहीं है. आगे आने वाले दिनों में ये सरकार में अस्थिरता ऐसे ही बनी रहेगी. दादा की कुंडली में चंद्रमा की राशि में बुध बैठा हुआ है और साथ में देवेंद्र फडणवीस की कुंडली में भी चंद्रमा की राशि में बुध बैठा हुआ है. बुध और चंद्रमा की युति जो है वो डेफिनेटली रेस्टलेस रखती है. ये और एकनाथ की कुंडली देखी जाए आदरणीय मुख्यमंत्री जी की, तो उसमें भी कहीं रेस्टलेस दिखाई देती है. ये जो सरकार बनने की युति है, इसमें 2 तारीख बोल रहे थे जुलाई में बनेगी, फिर 12 तारीख को बनेगी, मगर सुप्रीम कोर्ट का जो निकाल है वो बार बार पोस्टपोन करते जा रहा है और 30 तारीख के बाद भी इनको 12 अगस्त तक सरकार बनाने में मुश्किल आती हुई दिखाई देती है. देवेंद्र फडणवीस कुंडली और दादा की कुंडली डेफिनेटली एक दूसरे की कुंडली को मिलती जुलती है, मगर कहीं ना कहीं 2028 तक ये दोनों नेता एक मंच पर आते हुए नहीं दिखाई देते. आगे आने दिनों में दादा की कुंडली में मुख्यमंत्री बनने के वापस जो योग बनेंगे, मगर वो 2027 के बाद, क्योंकि दादा एनसीपी को लेकर एक बड़ी घोषणा कर सकते हैं, एक परिवर्तन योग बन सकता है. और शरद पवार की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं 12/12/1940, उनकी कुंडली में भी बुध की महादशा चल रही है. तो कहीं ना कहीं उनके स्वास्थ्य के लिए निश्चितच राजकुमारजी, खरं तर अनेक महत्त्वाचे दावे तुम्ही केलेले आहेत. नरेंद्र धारणेजींनी देखील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाण्याचा योग आहे, त्यांच्या कुंडलीमध्ये ते केंद्रात जाऊ शकतात, त्यांना चांगलं मंत्रिपद मिळू शकतं. तर दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचा दावा म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि पक्षावरती त्यांचं एखादी वर्चस्व देखील होऊ शकतं. या सगळ्या दाव्यांचं आता पुढं काय होतं, यांनी केलेल्या दाव्यांचं पुढं त्या पद्धतीने ते दावे खरे ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास दोन्ही पाहुण्यांचे धन्यवाद. नरेंद्र धारणेजी आपल्यासोबत जोडले गेले होते, राजकुमार शर्माजी, तुम्हा दोघांचंही या विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद.